बिभीषण हे 3 मुलं झाले आहेत आणि दुसरी जी पत्नी आहे इला, तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव कुबेर. हे दोघं सावतर भाऊ रावण आणि कुबेर. कुबेर ही धनाची देवता आहे. अहंकार असणाऱ्या रावणाने छोटा जो भाऊ आहे ना सावतर, काहीच दिलं नाही, काहीच दिलं नाही. पुष्पक नावाचं विमान होतलं, ते विमानही घेतलं. सोन्याची लंका होती, तीही स्वतःसाठी घेतली. अनेक धन होतं, ते धनही घेतलं. शेवटी कुबेर निघून गेला. कुठे? मेरू पर्वतावरती. म्हणून लक्षात घ्या, लहान भावाचं जर भांडून घेतलं तर धन राहत नाही. रावणाने घेतलं, राहिली का लंका? राहिली का? वो जल गई. राहिली का? म्हणून राहत नाही. लक्षात घ्या. अहो एवढे घर, एवढं कांचनाचे, काशाचे, सोन्याचे, तेही राहिलं नाही. सगळी लंका जळून गेली. कुबेर मेरू पर्वतावरती गेला आणि मेरू पर्वताच्या पठारावर उत्तर दिशेला वैभ्राज नावाचं एक वन होतं आणि त्या वनामध्ये एक सरोवर होतं. लक्षात घ्या. या कुबेराला 2 मुलं झाले आहेत, नल कुबेर आणि मणिग्रीव. आता हे मुलं पुढे मोठे झाले, व्यसनी झाले आहेत. एक वेळेस या कुबेराचे घमेंडी मुलं उन्मत्त असणारे अप्सरांसोबत त्या जलाशयामध्ये स्नान करण्यासोबत अप्सरासोबत जातात. गेल्यानंतर मदाधुंद असणारे ते नल कुबेर आणि मणिग्रीव कपडे काढलेले आहेत आणि ते अप्सरासोबत विवश होऊन त्या पाण्यामध्ये जलक्रीडा करतात. आणि त्याच सरोवराच्या काठावरती अंजनाचा वृक्ष होता. नारद मुनी त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी येतात. हे कोण सांगते? शुकमुनी राजा परीक्षितीला. स्नान करण्यासाठी आल्यानंतर अप्सरांनी पाहिलं नारद मुनी स्नान करण्यासाठी आल्यात. लाजल्या, बाहेर निघल्या, कपडे घातल्या आणि निघून गेल्या. परंतु मदाधुंद घमेंडी असणाऱ्या कुबेर पुत्र नारदाला पाहून जोराने हसायला लागले. नारदाला वाटलं आता तरी सुधरतील, बाहेर येतील. अंगावरती बोटभर कपडा नाही आणि हसतायत. नारदाला क्रोध आला. हातामध्ये कमंडलोतलं पाणी घेतलं आणि शाप दिला. आगा तुम्ही ऐसे जे उन्मत्त ते वृक्षत्व होनी पावाल. तुम्ही असे या वृक्षासारखे विवस्त्र होऊन माझ्यासमोर उभा आहेत ना, तुम्हाला लाज वाटत नाही ना? तुम्ही वृक्षाच्या जन्माला जाल. शाप दिला. ही वार्ता कुबेराला समजली. कुबेर नारदकडे आला. माझ्या मुलांनी जी चूक केली ना, ती पदरात घ्या, क्षमा करा. आता शाप दिला. शाप तर वापस घेता येत नाही, पण याला उपशाप काहीतरी सांगा. नारदाने कुबेराला सांगितलं, तुझ्या मुलांनी जी चूक केली ना, आता शाप तर गेला, परंतु त्यांना उपशाप म्हणून मी असं सांगतो की हे त्रेतयुग जाईल, द्वापार युग लागेल. द्वापाराच्या 8व्या चरणी कृष्ण भगवंताचा अवतार होईल आणि तो स्पर्श करून त्यांचा उद्धार होईल. कथा पुढे जाते. त्रेतायुग निघून गेलेला आहे, द्वापार युग लागला. आता इथे लाला काय करतोय? आपण लीळा पाहिल्या, खेळतोय. रोज घराने यायचे, मैया अगं तुझ्या लालाला सांग ना, आमच्या मटक्या फोडतो ग, आमच्या घरामध्ये घुसतो, आमचं दही खातो, लोणी खातो. मैया यशोदेला राग आला, हातामध्ये छडी घेतली, असं मारलं, एवढं मारलं, स्वतः रडायला लागले. हात सोडला, पळाला लाला. पूर्वीच्या काळामध्ये उंच उंच उखळ असायचे का नाही? साळी काढण्यासाठी उलट करून उकळ, जसा बाबा पळाला उखळावरती बसला, धरलं, पळतो का लाला? आता पाहते तुला, खूप तुझे भांडण यायला लागले रे. म्हणून एक दोरी आणली आतून बांधण्यासाठी. बांधते लालाला उखळाला. लांब लचक दोरी असणारी 2 बोट कमी पडली, बांधता येईल. पुन्हा घरामध्ये गेले, पुन्हा त्या ठिकाणी दुसरी दोरी आणली, बांधते तर पुन्हा
दोन बोटे दोरी. म्हणून एका कवीने खूप सुंदर असं म्हटलेलं आहे. तो कवी म्हणतो, ओखळासी बांधताना, ओखळासी बांधताना का येशोदेशी नकळे, बांधू नको ग आई दुखतील हात कोवळे. काय त्याला बांधतेस? आतापर्यंत जगात दोरी त्याला निर्माण झालेली नाही. नित्य मुक्त असणाऱ्या त्या देवाला बांधण्यासाठी कोणीही त्याला बंदिस्त करू शकत नाही. घामाघूम झाली, पुन्हा घरात गेली, लांब लचक दोरी आणली, बांधायला लागली. देवाला माया आली, माझी आई आता तिच्यासाठी मी बारीक होतो, बारीक झाला आणि बांधलं. माया यशोदेला कुठं कळतंय? ती म्हणते, आता कसा पळशील लाला, आता तुला बांधलं का नाही? लालाला बांधून टाकलं. का बांधलं? तो बांधल्या जात नाही. लक्षात घ्या, त्याला बंदिस्त करणारी दोरी अजून जन्माला आली नाही. मायवल्यांना नाही आली, कोणी त्याला बंदिस्त करू शकत नाही. पण भागवत सांगतोय तो बांधल्या गेला. का? तर आईच्या वात्सल्यामुळे, फक्त आईच्या वात्सल्यानेच बांधल्या गेला, बारीक झाला. केवढाही मोठा पंतप्रधान असू द्या, मोदी सरकार, आई समोर पायाजवळ बसतो, त्याला आई म्हणतात. केवढाही आमदार असू द्या, साहेब असू द्या, तो लाला बांधल्या गेला फक्त आईच्या प्रेमामुळं. प्रेमाने फक्त तो बांधला जातो. लक्षात घ्या, तो एरवी बांधल्या जात नाही, दोरीने बांधला. म्हणून त्याचं एक नाव आहे, काय? दामोदर भगवान की जय. उदर म्हणजे पोट, आणि दोरीने बांधल्यामुळं त्याला दामोदर म्हणतात. त्याचं एक नाव आहे दामोदर भगवंत. बांधल्याला आहे, कामासाठी, दळण निसण्यासाठी निघून जाते. ह्या लालाने काय केलं? जशी उखळाला उडी मारली तसं ते उकळ खाली पडलं. ओढत ओढत जिथे ते अंजनाचे, त्याला यमलार्जुन उद्धार म्हणतात. यमलार्जुन का म्हणतात? यमल म्हणजे दोन. जसे जुळे मुलं असतात ना, तुम्ही दोन वृक्ष पाहिले का? एकात एक दोन असतात असे. ते दोन वृक्ष, ते अंजनाचा वृक्ष म्हणतात त्याला. त्या ठिकाणी ते उखळ वडत वडत त्या अंजनाच्या वृक्षापर्यंत त्या वृक्षाला स्पर्श केला, आणि त्या उखळाच्या मधून हा बाबा, हा लाला मध्ये शिरला, आणि इतक्या जोराने धक्का दिला त्या वृक्षाला की ते वृक्ष प्रचंड कर कर असा आवाज करत त्या ठिकाणी ते वृक्ष उन्मळून त्या ठिकाणी पडलेले आहेत. लक्षात घ्या, ज्यावेळेस आवाज झाला ना प्रचंड जोराने, तेव्हा मैया यशोदा त्या महलामधून अंगणामध्ये पळत येते काय झालं म्हणून पाहण्यासाठी. जशी जोराने पळाली ना, त्या लालाला उचललं, आपल्या छातीला लावले. बसणारे देवाला प्रार्थना करते. देव तर तिच्याच जवळ आहे, पण म्हणते, भगवंता माझ्या लालावर किती संकट आणते. आतापर्यंत किती आसुराने माझ्या लालाला, बाळाला मारण्याचा प्रयत्न केला रे, किती संकट येतील म्हणून रडते. असे शुक मुनी राजा परीक्षितीला सांगतात की यमलार्जुन उद्धार हे असुर असणारे कुबेराचे जो मुलं आहेत, नल कुबेर आणि मणिग्रीव. कुबेर हा रावणाचा सावतर भाऊ. या दोन्हीला नारदाचा शाप होता, आणि त्यांच्या शापातून भगवंतांनी मुक्त केलेला आहे. आम्हाला तो लाला चोरी करताना दिसतो. ज्याचं दही खाल्लं ना, व्रजे प्रसिद्धम नवनीत चौरम, चौराग्रगण्यम कृष्णम नमामि. चोरांच्या अग्रभागी असणारा तो चोर आहे. कोण? कृष्ण भगवंत. अनेक जन्मार्जित पाप चौर्यम. आम्हाला तर तो दही चोरताना दिसला, वस्त्र चोरताना दिसला, पण नाही मावल्यांनो. भागवत चांगला आहे का? काय म्हटलं श्लोकामध्ये? अनेक जन्मार्जित, अनेक जन्माचं पाप त्यांनी चोरलेलं आहे. दही नाही चोरलेलं, त्यांनी वस्त्र नाही चोरलेलं. लक्षात घ्या, ज्या गोपिकांचं अनेक जन्मातलं पाप होतं ना, चौराग्र कन्यम कृष्णम नमामि, त्या कृष्णाला मी नमन करतो. तो पाप चोरणार आहे, चित्ताचं हरण करणार आहे.
तो दही चोरणारा नाही, लक्षात घ्या. अनेक जन्मातले जे पापाचे पर्वताचे पर्वत तो चोरून टाकतो. त्याची एकही लीळा गोकुळामध्ये अशी नाही की ती व्यर्थ असेल. कोणाला सबंध दान दिलेलं आहे, कोणाला ज्ञानाचा अधिकार वाढवला, कोणाला प्रेमाचा अधिकार वाढवला. एकही लीळा अशी नाही. अनेक असुराचा अंत केला आणि एक दिवशी त्या गावाची यात्रा असते गोकुळाची. जवळच एक इंद्राचं मंदिर असतं. दरवर्षी त्यात जशी आपल्या गावची यात्रा असते ना, असते की नाही, तशी त्याही गावची यात्रा असायची. एवढा आनंद गावातल्या लोकांना त्या ठिकाणी. सकाळीच नंदबाबांनी दौंडी दिली की आता उद्या आपल्या गावची यात्रा आहे आणि यात्रेसाठी सगळी मंडळी त्या ठिकाणी तयार. गाड्या वगैरे आताच्या सारखं नव्हतं, मोटरसायकली गाड्या फोर व्हीलर नव्हत्या. काय असायच्या या जुन्या मंडळीला माहिती आहे, पूर्वी बैलगाड्या अशा लग्नाला जायच्या का नाही? तुमच्याकडे होतं का नाही? फोर व्हीलरच्या पूर्वी जुने लोक कोण कोण आहेत? सगळ्यांना म्हाताऱ्या हो. कुणाचं लग्न बैलगाड्यानं झालंय, हात वर करा बरं, वरडा आलेलं. कुणाचं तरी असं याच्यामध्ये की ज्याचं बघा आमच्या आजी अजून येत. वा वा, काय आनंद असेल होता की पूर्वी वराड बैलगाड्याने जायचं. तसं ही यात्रा कशी एकामाग एक बैलगाड्या सजलेल्या आहेत, घागरमाळी त्या बैलांना सजवलेला. काय आनंद असन. आणि सगळ्यात पुढे नंदबाबाची गाडी होती. खळखळ करीत अशा बैलगाड्या निघाल्या. दही दूध साखर त्या इंद्राच्या पूजेसाठी त्या ठिकाणी घेतलेला आहे. सगळ्यांनी स्नान केले आणि आता इंद्राची पूजा करायची. त्यावेळेस या लालानी कानाने सांगितलं, इंद्राची पूजा बंद करा. काय सांगितलं? इंद्राची पूजा. लाला का पण तुम्ही इंद्राची पूजा का करता? लालाने विचारलं. नंदबाबा म्हणतात, अरे काना, इंद्र मेघाधिपती, त्याची पूजा केल्यानंतर पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर चारा तयार होतो. चारा तयार झाल्यानंतर आमच्या त्या गायी तो चारा खातात आणि चारा खाल्ल्यानंतर दूध पुष्कळस देतात आणि पुष्कळस दूध दिल्यानंतर आमची उदरनिर्वाह त्याच्यावरती चालतो. लक्षात घ्या. त्यावेळेस कृष्ण भगवंत म्हणतात, जीव कर्मेची मरते आणि कर्मेची फळा पावती. जीव तर कर्माने जगतो, कर्माने मरतो, मग पूजाच करावी असं काय? नंदबाबा म्हणतात, काना, तू जसा 3 ठिकाणी वाकडायस ना, जसा 3 ठिकाणी वाकडायस ना, तसंच तुझं शास्त्रही वाकडे रे. मला काही कळत नाही, सरळ सांग ना. काना म्हणतो, नंदबाबा, आपल्या गायी कुठं चरतात? ह्या पर्वतावरती चरतात, गोवर्धन पर्वतावरती. काय म्हणतात? या गोवर्धन पर्वतावरती गायी चरतात ना. मग काना म्हणतो, त्या पर्वताची पूजा. अरे पण पर्वत हे दही दूध कसं खाईल? तुम्ही पूजा तर करून पहा. ज्यावेळेस नंदबाबा त्या ठिकाणी दही दूध त्या पर्वतावरती टाकतात ना, प्रत्यक्षात तो गोवर्धन पर्वत दही आणि दूध तो आरोगणा करू लागलेला आहे. लक्षात घ्या. आजही तुम्ही मुकारविंद गोवर्धन पर्वतावरती जा, जिथे गोवर्धन पर्वत उचलला ना, प्रत्यक्षात त्या ठिकाणी दही दूध तो प्राशन करायला लागलेला आहे. इकडे नारद बाबा स्वर्गामध्ये इंद्राला सांगितलं, इंद्रा, भूतळी तुझी पूजा बंद केली. इंद्राचा राग अनावर कोणी केली? नंदाचा जो काना आहे ना, कानाने एवढा राग संताप निर्माण झाला इंद्राला. दूताला बोलावलं, मेघाला बोलावलेलं. मेघ सांगितलं, मेघा, गोकुळामध्ये प्रवेश कर, जळशिळा वर्षाव करावा, अवघी गवळे मारावे, सगळ्याला गोकुळामध्ये जाऊन सगळ्याला संपव. मेघ निघाला, आकाशामध्ये बदल झाला. मेघ वायू सुटल्याला, प्रचंड हवाच्या जोराने त्या ठिकाणी वृक्ष उन्मळून पडायला लागले. विजेचे तडक फुटू लागले आहेत. जोराने विजा कडकडायला लागलेल्या आहेत.
मेघ शिळा वर्षू लागला. त्या ठिकाणी जोराचा पाऊस सुरुवात झाला. सर्व पृथ्वी जलमयी झाली. सर्व गोकुळ त्या ठिकाणी भूमिरिगो पाहत होता. जो तो घाबरायला लागलेला. काळा कुट्टा अंधार पडला. कोणी कोणाला दिसायला तयार. गोकुळातले म्हणतात ह्या नंदाच्या कार्ट्याला काही काम नाही, याच्यामुळे सर्व पाऊस सुरू झाला. सगळे त्या ठिकाणी लालाला दोष द्यायला लागले. म्हणून भागवत सांगते, चक्रे श्रीमती गोकुले नवनवम क्रीडा समाडंबरम त्रातु गोकुल आकुलम करतले शैलम विशालम च. विशाल असा पर्वत ज्या गोपिकांसोबत रास क्रीडा केली ना गोपाळांसोबत, त्यांच्या रक्षणासाठी स्वतः गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती त्या कृष्णनाथाने धारण केलेला आहे. म्हणून काय सांगितलं मी प्रथम सुरुवातीला, किती संकटे होत्या निवारण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्या पर्वतामध्ये हात घातला आणि गोवर्धन पर्वत आपल्या हातावरती उचलला आणि सांगितलं कोणी चिंता करू नका, या माझ्याजवळ या. सगळेजण त्या ठिकाणी आले आहेत. आणि भागवत सांगतोय करंगळीवरती देव उचललेला कसा दिसत असन, त्या देवाचं वर्णन आहे. पाऊस अहोरात्र चालू होता. गोवर्धन उचललेला होता. लीला गोवर्धनोद्धार धीर दोर्दंड मंडल जगत कादिंबिनी कांती किशोर वपुरावतो. तो देव कसा दिसत होता, असं बोट वरती केलेलं होतं. बल संपन्न भुजादंड असणारा कदंब फुलाप्रमाणे त्याची कांत शोभून दिसत होते. आणि किशोर अवस्थेतला तरुण 17 वर्षाचा तो कृष्ण शोभून दिसत होता. भागवत सांगते. आता इकडे इंद्राला आनंद झाला. इंद्राला वाटला आता सगळे गोकुळा ते मारले असतील, सगळे मेले असतील पावसाने. एवढा पाऊस पडला, अहो रात्र पाऊस चालू होता मुसळधार, सगळे मेले असतील. म्हणून त्या ठिकाणी दूताला सांगितलं, जा आता काय अवस्था झाली या गोकुळाची पाहून या. ज्यावेळेस दूत पाहण्यासाठी आला ना मावल्यांनो, तर चरित्र सांगते गोकुळात एवढा आनंद हुंबल्या घाली ती. गाई गोधने सुखे चरती, बाया मंगळ गीते गाती. सर्व गोळा झाले आलेत आणि त्या गोवर्धन पर्वताची त्या ठिकाणी आरती करण्यासाठी माझा जगाचा मालक करंगळीवरती हात पर्वत उभा केलेला आहे. आणि सगळे टाळी वाजून त्या ठिकाणी आरती म्हणतात गोवर्धन महाराजांची. सगळ्यांनी टाळी वाजून आरती करायची भगवंताची. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. जय हो गोवर्धन महाराज की. महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. गोवर्धन महाराज
आनंद त्या गोवर्धन पर्वताच्या खाली इंद्राच्या लक्षात आलं. इंद्र शरण आला. पण आमच्यासारखे काही गोपाल होते त्याच्यामध्ये. एवढा आनंद, तो आनंद पाहून काही जण म्हटले नंदबाबाच्या भावकीतले, नंदबाबाच्या कान्हाने नाही पर्वत उचलला, आम्ही सगळ्यांनी काठ्या लावल्यात म्हणून उचलला. काय म्हटले? एवढ्या आरती म्हणायला लागली म्हणे, भजनं एकट्याने थोडा उचलणार आहे, देव कळत नाही, लक्षात घ्या. आम्ही सगळ्यांनी काठ्या लावल्यात म्हणून उचलला. पर्वत कसा उचललेला आहे? असाच ना, करंगळीवरती. देव म्हटले मी थोडं ह्याला जाऊन येतो. कशाला? अशी करंगळी होती ना, त्या पोरांना म्हटले, जे म्हटले ना आमच्यामुळं उचलला, त्यांना म्हटले तुम्ही थोड्या काठ्या लावा, मी थोडं ह्याला जाऊन येतो. अशी करंगळी थोडी अशी केली की सगळे अरे आरडायला लागले. सगळे, काना आम्ही मरू, आम्ही नाही उचलू शकत. मग त्यांच्या लक्षात आलं हे आपलं काम नाही, लक्षात घ्या. म्हणून आम्ही काहीच उचलत नाही. सगळं संसाराचा भार उचलणारा तो आहे, लक्षात घ्या. आम्ही फक्त निमित्त आहे. आम्ही काय करतो? काहीच नाही. आणि इकडे मथुरेमध्ये हा आपला नारद बाबा पुन्हा गेला. कंस सिंहासनावरती बसलेला होता. कंसा, तुझ्या हातातून निसटून जी कन्या आकाशात गेली ना, ती दुसरी कोणी नव्हती, ती मैया यशोदेची कन्या होती. आणि जो पराक्रम चालू आहे ना असुर मारायचा गोकुळामध्ये, तो दुसरा कोणी नाही, तो वसुदेव देवकेचा पुत्र आहे. आणि त्याच्यासोबत जो बलराम दादा आहे ना, तो रोहिणीचा आहे. नारद असा एक पत्रकार होता, तो चुकीचं नव्हता सांगत, आपण त्याला कळीचं म्हणतो, पण जे घडलं ते सांगत होता. असा पत्रकार. आता काय चुकी कळ लावली काही? जे आहे वास्तव सांगायचं. आता आपण त्याला कळीचा म्हणतो, ही गोष्ट सोडून द्या. पण हा पत्रकार बाबा असा होता, जे चालू आहे ते लक्षात आणून द्यायचं. सांगितल्या बरोबर कंसाचे डोळे लाल बंबाळ झाले, होठ थरथर कापायला लागले. त्या क्षणी त्या ठिकाणी राजसभा बोलवली. अगस्ती, अक्रूर, उद्धव त्या ठिकाणी सभेमध्ये बसलेले. सांगितलं अगस्तीला, उद्धवाला, आपल्या मथुरेत जे आपले शूरवीर आहेत ना, माबळाला मारलं, पुतना मारली, वत्सासूर, बकासूर, धेनासूर सगळ्याला संपवले आपले वीर. आपला वैरी गोकुळामध्ये त्या ठिकाणी वाढतोय, त्याला संपवलं पाहिजे, काहीतरी उपाय सुचवा. अगस्तीने सांगितलं, महाराज माझ्याकडे एक युक्ती आहे. काय युक्ती अगस्ती? आपण महेश्वर यज्ञाचं आयोजन करा. त्याच्यामध्ये महेश्वर धनुष्य दर्शनासाठी ठेवा. आणि गावच्या लोकांना उत्सव म्हणून आपण मल्ल आखाडा ठेवू. आपल्याकडं चानूर, मुष्टिक, हत्तीचं बळ असणारे आणि पराक्रमी लोकांना निमंत्रण देऊ. आणि मल्ल आखाड्यामध्ये बलराम आणि कृष्ण आल्यानंतर चानूर मुष्टिकच्या हाताने संपवून टाकू. ही युक्ती कंसाला पटली. वाह अगस्ते. ठरल्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली. गावगावच्या लोकांना निमंत्रण पाठवलं, पत्रिका पाठवल्या. महेश्वर यज्ञाचं ऐका, आयोजन केलेलं आहे. वेगवेगळ्या पराक्रमींसाठी या ठिकाणी मल्ल आखाडा आयोजित करण्यात आलेला आहे. दौंडी देण्यात आली. ठरलं, सगळी तयारी केली. पण आता कृष्णाला आणि बलरामाला निमंत्रण द्यायचे, कोणाला पाठवावं? उद्धवाला विचारलं. बघा उद्धव कारण सांगून गेला नाही. अक्रूराला बोलव. अक्रूरा, हे काम तुझ्यावर नंदबाबाचा विश्वास, तू येस ना, त्या कानाला आणि बलराम दादाला घेऊन येऊ शकतोस. रथ दिला कंसाने. हा अक्रूर काका, ऐका, कथा ऐकण्यासारखी वेळ थोडा आहे. अक्रूर काका निघाला गोकुळाच्या दिशेने. यमुनेच्या काठावरती बलराम दादा गोपाळांसह कृष्ण काना गायी चारत होते.
जसं अक्रूराला पाहिलं ना, काना म्हणतो, दादा आपला अक्रूर काका येतोय, अक्रूर. तो काका शब्द बऱ्याच दिवसांनी अक्रूराच्या कानावरती पडला होता. समाधान वाटलं. दिवस मावळला होता. अक्रूराला भेटले यमुनेच्या काठावरती आणि गायी घेऊन गोकुळामध्ये पोहोचलेले. गायी बांधल्या, गायी दुहिल्या म्हणजे धार काढल्या. रात्री छान जेवण झालं. अक्रूर काका बसल्या. त्यावेळेस नंदबाबांनी विचारलं, अक्रूरजी आपलं येण्याचं प्रयोजन काय? अक्रूराने सांगितलं, मथुरेचा राजा कंसाने एक उत्सव ठेवलेला आहे. महेश्वर धनुष्याचं दर्शन ठेवलेलं आहे. तरुण मुलं आहेत, आनंद घेतील, नगर दर्शन करतील, येऊ द्या ना त्यांना. हा संवाद मैया यशोदेने ऐकला. दरवाजामधून जेवण वगैरे झाले. हळूच आवाज दिला, धनी इकडे या ना, इकडे या ना. मैया यशोदाने नंदबाबाला बोलवलं. काय म्हणत होते, काय म्हणत होते अक्रूरजी? काही नाही. मथुरेमध्ये एक उत्सव ठेवलेला आहे आणि ते निमंत्रण देण्यासाठी आले बलराम दादाला आणि कृष्णाला. काना ऐकत होता. हळूच काय बोलतायत मैया यशोदा नंदबाबा? धनी नका ना पाठव, नका ना. मला माहिती आहे कंसाचा स्वभाव कसा आहे. अहो मुलं बाळ लहान आहेत ना आपले. काना बलराम दादा नका पाठव. विचित्र आहे कंस, काही बरं वाईट झालं. नंदबाबांनी मैया यशोदेच्या तोंडावरती, असं काय बोलतेस? अगं जातील पोरं, यात्रेमध्ये आनंद घेतील, त्याच्या आईला भेटतील ग तिथं. हा शब्द कान्हाने ऐकला की माझी आई कुठे? मथुरेमध्ये. रोज हा कान्हा मैया यशोदेला चिटकून झोपायचा. आज दूर झोपलेला, डोळ्यामध्ये पाणी आहे. माझी आई मथुरेमध्ये. जायचंय तर दुःख आहे, लक्षात घ्या. मैया यशोदेला सोडायचंय ते दुःख आहे आणि देवकीला भेटायचा हा आनंद आहे. मैया यशोदा तोंडावरचा कपडा खाली करायची, लाला तोंड झाकायचा. पुन्हा मैया यशोदा तोंडावरती घ्यायची, लाला खाली करायचा. दोघही रडतायत रात्रभर. रात्र निघून गेली, पहाट झाली आणि आता मात्र इकडे कानोकान पहाटे ज्या गोपिका होत्या ना गोकुळातल्या, त्यांना वार्ता पोहोचली होती की कुणीतरी अक्रूर नावाचा कानाला नेण्यासाठी आला. सकाळी बलराम दादा लवकर उठलेले, आंघोळ केली. कानाने काही गोपाळ तयार झालेत. आता निघणार रथ पुढे अंगणामध्ये उभा होता अक्रूराचा. तेवढ्यामध्ये मैया यशोदा नंदबाबाला म्हणते, कानाला एक वेळेस आत पाठवा ना. काना आत जातो तर त्या ठिकाणी एक बसण्यासाठी पाट ठेवलेला होता. चौरंगावरती सोन्याच्या ताटामध्ये एक दुधाची वाटी होती, एक दह्याची वाटी होती, एक लोण्याची वाटी होती. तूप होतं, भात होता, साखर होती. लाला काना त्या आसनावरती बसलेला आहे. ऐका माऊल्या. मैया यशोदा विचारते, काना तू आज या वाड्यातून जाणार? हो मैया जाणार. म्हटल्याबरोबर हृदय दाटून भरून आलं मैया यशोदेचं. ते दुःख हृदयामध्ये साठून ठेवलं. कानाच्याही डोळ्यामध्ये धारा लागल्या. मैया यशोदाने आपल्या पदराने कानाचे डोळे पुसले मावल्याने. पुढे जाऊन मैया म्हणते, काना दह्यासोबत दूध खातात का ताकासोबत दूध खातात मला माहिती नाही, कशासोबत काय खातात, पण या ताटातला एक एक घास आज तुला माझ्या हाताने खावा लागणार. एक एक घास त्या लालाला कानाला मैया यशोदा भरवते. प्रत्येक वाटीतला एक घास भरवला.
आणि ग्लासामधलं पाणी त्या लालाला पाजवलं. पाजल्यानंतर उरल्यालं पाणी माऊल्यांना हातामध्ये घेतलं आणि 4-5 वेळेस असं त्या ताटाला फिरवलं. फिरवल्यानंतर पाहिल्यानंतर जगाच्या मालकाने त्या कानाने विचारलं मैया यशोदेला, स्वतःच्या आईला, मैया अगं आपल्या संस्कृतीमध्ये जेवणाच्या पूर्वी ताटाला पाणी फिरवतात ग, तू जेवण झाल्यानंतर या ताटाला का पाणी फिरवस? माया म्हणते नको विचारू काना, जाऊ दे जाऊ दे, तुला जायचंय ना, जा तू जायचंय ना, विचार. नाही आई सांग का पाणी फिरवलंस? त्यावेळेस मैया यशोदा म्हणते ऐकायचं तुला काना, ज्यावेळेस मला तुझ्या बाबाकडून माहीत झालं ना तू माझा पुत्र नाहीस, तू देवकीचा पुत्र आहेस, तेव्हापासून मी एक पण केला होता रे. तू ज्यावेळेस दही खायचास ना त्याच वेळेस मी दही खायचे बघ, तू ज्यावेळेस दूध खायचास ना प्यायचास ना त्याच वेळेस मी दूध खायचे. तू या वाड्याच्या बाहेर जाणार आहेस, तू कधी येणार काही माहिती नाही बघ. तू ज्या दिवशी या वाड्याच्या बाहेर पाय ठेवशील ना तेव्हापासून मला हे सर्व पदार्थ विषासमान असणार आहेत. काय म्हणते की जेव्हापासून ते या महलाच्या बाहेर पाय ठेवशील ना मी नाही खाणार, स्पर्शही करणार नाही त्या पदार्थाला. मैया यशोदेच्या डोळ्याला धारा लागल्या माऊल्यांना, कानाही रडायला लागलेला आहे. ज्याप्रमाणे पायाला पाषाण बांधावा जड पायाने काना आता त्या रथाच्या दिशेने घरातून बाहेर निघाला. भागवत सांगतंय तिला एवढा हृदयामध्ये त्या भगवंताविषयी प्रेम उत्पन्न झालं तर दुधाच्या धारा कानाच्या अंगावरती उडत होता. मैया यशोदेच्या लक्षात घ्या. ज्यावेळेस रथ सजल्या गेला, अक्रूर रथावरती बसलेला आहे आणि त्या ठिकाणी मैया कानाला आवाज देते. कानाने सांगितलं मैया मी परशु अगमश्यामी, मी परवा दिवशी येतो ग. ही वार्ता गवळणींना पोहोचल्या बरोबर रथाला आडव्या झालेल्या. तर बालगोपाळ गोळा झाले. बलराम दादा रथावरती चढला, कानाही रथावरती चढला. रथ निघणार तेवढ्यामध्ये एक जोराने आक्रोश केला गोपिकांनी, अक्रूरा अक्रूराच्या टाळा तुझं कोणी धाडले, चांडाळा तुझं कोणी धाडले, घात करून आलासी वधीसी सकळा, नाता करून आलासी वधीसी सकळा. आक्रूरा नाम तुझे, आक्रूरा नाम तुझे, तैसीच करणे या नंदाचे अंगणी, मिळाला गुणनी या नंदाचे अंगणी, मिळाला गुणनी. ऐका ऐका, त्या ठिकाणी गोपिका धाय मोकलून त्या रथाच्या समोर आडव्या पडलेल्या त्या रथाच्या चाकाच्या. अक्रूरा, अरे तुझं नाव तर अक्रूर येणार आहे पण तू क्रूरासारखा वागतोस, चांडाळा, तुला कोणी पाठवलं? अरे तो काना, तो कृष्णांचा प्राण वल्लभ येणार आहे. ज्याप्रमाणे देहामधून हा जीवात्मा गेल्यानंतर जसं जिवंत राहू शकत नाही ना माणूस, तसा तो आमचा प्राण आहे. तू जर अक्रूरा तो नेलास ना तर आम्ही जिवंत नाही राहू शकणार बघ. अक्रूरा नेऊ नको ना रे त्या भगवंताला.
रथी चढले वनमाळे आकाश गोकुळी रथी चढले वनमाळे आकाश गोकुळी भूमी पडला भद्रबाळे कोणता भूमी पडला ब्रजबाळी कोणत्या सामाळी नयनीच्या उदकाने नयनीच्या उदकाने भितरी नरने आनंदाचे अंगणे बेळाला गवळणी आनंदाचे अंगणे बेळाला गवळणी अक्रूरा ऐकणार आम्हाला कोण सांभाळेल आम्ही अनाथ परक्या होऊन जाऊ रे अक्रूरा तुला कळत कसं ज्याप्रमाणे पावसाने वलिचिंब पृथ्वी व्हावी ना मावल्यांनो त्या गोपिकांच्या रडण्याने ती पृथ्वी वलिचिंब झाली त्या ठिकाणी त्या आलाप करत त्या रथाच्या आडव्या पडलेल्या आहेत शेवटी कृष्णनाथाला त्यांचा विरह पाहून सामर्थ्याने दिव्य सामर्थ्याच्या मूर्ती त्यांच्याजवळ ठेवावा लागली आणि वायू वेगाने रथ आता मथुरेच्या दिशेने निघालेला आहे. मैया यशोदा बिना चपलाची रथाच्या पाठीमागे धावते पहा. देऊन को भगवान अक्रूरा देऊन को भगवान 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 हो वृंदावनीच्या सकल जना वृंदावनीच्या सकल जना देवर जीवला देऊन को भगवान अक्रूरा देऊन को भगवान देऊन को भगवान अक्रूरा देऊन को भगवान नेऊ नको भगवान अक्रूरा अकांत त्या ठिकाणी गोपिकांनी गोकुळात केला. लालाचा कानाचा रथ वायू वेगाने मथुरेच्या दिशेने मथुरेच्या काठावरती रथ थांबला. अक्रूर स्नानासाठी गेल्यानंतर पाण्यामध्ये देव दिसतो, वरती आला तर रथामध्ये दिसतो, पुन्हा स्नानासाठी दिला तर यमुनेत दिसतो. मग अक्रूराच्या लक्षात आलं मी याला कंसापर्यंत नेण्याची गरज नाही. स्नान केल्यानंतर अक्रूर वरती आला, कानाने सांगितलं अक्रूरा तुम्ही जा, आम्ही सकाळी मथुरेमध्ये प्रवेश करतो, तोपर्यंत गावाच्या काठावरती थांबतो शिबिरामध्ये. अक्रूर काका वार्ता कंसाला पोहोचली, सगळी तयारी करण्यात आली मारण्याची. बलराम दादाला आणि कान्हाला नगर दर्शन करत करत सकाळी बलराम दादा आणि कृष्ण भगवंत असताना उपजिका नावाची एक दाशी ताटामध्ये हरिचंदन पुष्पमाला घेऊन कंसाला जात होते. कंसाकडे देवी आवाज दिला, हे चंदन ही पुष्पमाला कोणासाठी घेऊन जातेस? ती कुबडी ती कुबजिका मग काय म्हणते, बा कृष्णा हे तुझची कारणी, तुझ वांचोनी अनेक कवन असे विलाशिया. भगवंता या जगामध्ये या चंदनाचा उपभोग घेणारा तुझ्याशिवाय अजून कोण आहे हे स्फूर्ण महत्वाचे. चालली होती कंसासाठी, पण काय म्हणते,
भगवंता हे तुझसाठी आहे. आणि मग ती कृष्ण भगवंताला म्हणते, आजी माझा जन्म सफल झाला. काय म्हणते? माझा जन्म सफल झाला भगवंता. कानाने विचारलं का कुब्जिका? मग ती मागचा वृत्तांत सांगते. कुब्जिका म्हणते, मागच्या जन्मात, मागच्या म्हणजे त्या मागच्या काळामध्ये मी शतवर्षे गरुड आसनी बैसोनी वनदेवी ते आराधिले. काय म्हणते? मी 100 वर्ष गरुड आसनी म्हणजे असे पाये मोडून बसले, वनदेवीची आराधना केली. त्या वनदेवी मला प्रसन्न झाली आणि तिने वर दिला काय की तुझं श्रीकृष्ण पती होईल. त्या वनदेवीने वर दिलता, तो माझा आज वर सफल झाला. लक्षात घ्या. चरित्र चांगलं वाचून पहा, भागवत नीट वाचून पहा. ही कुबडी नव्हती. लक्षात घ्या. हिचं कुबड साधना केली 100 वर्ष म्हणून कुबड निघालं होतं तिचं. हिचं पूर्वीचं नाव भक्ती रंजिका. काय नाव होतं? भक्ती रंजिका. आणि मग भगवंतानी तिच्या डाव्या पायावरती पाय ठेवला, अशी हनवटीला धरली आणि अशी उचलली वाकडी असणारी ती कुब्जिका सरळ केलेली आहे. कशी होती? आरतीमध्ये मानवभावांच्या म्हटलेलं आहे, वंकटकट धनुषाकृत कुब्जा ओझरिली, हरी कुब्जा ओझरिली, उद्धव देवाधव धनी, उद्धव देवाधव धनी, प्रेमामृत. कशी होती? वंकटकट धनुषाकृत कुब्जा ओझरिली. भक्तासाठी तो जग जेठी कुब्जे रंग झाला. भक्तासाठी तो जग जेठी कुब्जे रंग झाला. भक्तासाठी तो जग जेठी कुब्जे रंग झाला. भक्तासाठी तो जग जेठी कुब्जे भक्तासाठी तिचा उद्धार केला. काय? उज्जरिली. उद्धरिली शब्द नाही, उज्जरणे म्हणजे सरळ करणे. उज्जरलेली सरळ केली अशी वाकडी होती ती. लक्षात घ्या. 16 रूप तरुण 16 वर्षाची बनवलेली. तिने प्रार्थना केली, महाराज भगवंता माझ्या राऊळगणात म्हणजे माझ्या महलामध्ये या. देवाने सांगितलं तुझ्या महलामध्ये येतो, पहिलं माझं जे काम आहे ना कंसाला मारायचं ते करू दे. ज्या ठिकाणी महेश्वर धनुष्य ठेवला होता त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि मुख्य प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करताना इकडे अगस्तीने कंसाने उन्मत्त असा हत्ती त्या ठिकाणी त्याला मद्यपान करून त्या ठिकाणी जसा कृष्णनाथाचा रथ येत होता ना त्याला मद्यपान करून सोडल्याला किंकाळ्या मारत आवाज करत त्या ठिकाणी हत्ती त्या ठिकाणी सोडण्यात आला. देवाने सांगितलं माझ्यावरती चालून येतोय काय. समोर आल्यानंतर कृष्ण भगवंतानी त्या हस्ती दंत त्या ठिकाणी पकडला. जोराने मुष्टी प्रहार केल्याबरोबर भूमी लयगत त्या ठिकाणी त्या हस्तीला करून टाकलेलं संपवला प्रहारामध्ये. तो हस्तीदंत हातामध्ये घेतला. खांद्यावरती बलराम दादानी आणि कृष्ण भगवंतानी ते गजदंत आपल्या खांद्यावरती ठेवून जिथे मल्ल आखाड्याचं नियोजन केलं होतं ना त्या आखाड्यामध्ये प्रवेश केला. भागवत सांगते ऐका. ज्यावेळेस कृष्ण भगवंताने बलराम दादा सगळी सभा भरलेली होती. आसनावरती त्या ठिकाणी कंस बसलेला होता. समोर माती होती. त्या मैदानामध्ये उतरल्यानंतर त्या लोकांना त्या गोपिकांना तो कृष्ण कसा दिसला चरित्र सांगते. जयाशी जैसा भाव तैसा तो देखिला. ज्याचा जसा भाव होता ना माऊल्यांनो तो गोपिकांना प्रेमी दिसलेला आहे.
गोपाळांना तो सवंगडी दिसला, योद्ध्यांना तो शूरवीर दिसला, चोरांना तो माखण चोर दिसलेला आहे. ज्याचा जसा भाव आहे ना, कोणाला पती, कोणाला सखा, कोणाला मित्र, कोणाला पती, सगळ्यांना जसा भाव आहे ना त्याला पाहण्याचा, तसा तो भगवंत त्या मल्ल आखाड्यामध्ये शोभून दिसत होता. कंसाने सांगितलं युद्ध प्रारंभ हो. शंख वाजला, नगाडे वाजले आले, लक्षात घ्या. सगळेजण युद्ध पाहण्यासाठी हत्तीचं बल असणारे मुष्टिक चानोर त्या ठिकाणी कृष्ण भगवंतासोबत युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेले. तोषळ मिशळ बलराम दादा सोबत युद्ध करण्यासाठी त्या मल्ल आखाड्यामध्ये आले. बल संपन्न भुजादंड असणारे आणि कोमल कंत असणारे त्या लालाचे कानाचे युद्ध करण्यासाठी मैदानात भयभीत झालेले ते बलसंपन्न युद्ध पाहून सगळे गोकुळवासी हातामध्ये हात देण्यात आला. चानूर मुष्टिकाच्या हातामध्ये माती घेतली, कपाळावरती माती लावली आणि प्रचंड त्या ठिकाणी मल्लयुद्ध त्या आखाड्यामध्ये सुरुवात झालेली. लक्षात घ्या, वेगवेगळे डाव टाकण्यात येत होते. प्रत्येक जण त्या ठिकाणी चितपट करण्याचा प्रयत्न करत होता. पकड डाव असेल, टांग डाव असेल, उचल डाव असेल, गदालोट असेल, धोबी पचाड असेल, प्रचंड असा डाव टाकला आणि चानूर मुष्टिकाला आपल्या मुष्टी प्रहाराने त्या ठिकाणी मल्लाखाड्यामध्ये संपवून टाकलं. दोघालाही संपवलं. थरथर कापत होता कृष्ण. सिंहासनावर बसलेला असताना कृष्ण भगवंतांनी सिंह गर्जना केली आणि कंसाच्या हाताला पकडलेला आहे. छातीवरती बसल्यानंतर मुष्टी प्रहार करण्यात आला. तेवढ्यामध्ये कंसाने हात जोडले भगवंताला. लक्षात गेला आणि भयाची कंसाचा प्राण निघून गेला. एका आराधल्या मुक्ती का विरोधल्या मुक्ती. कंसाचा वध त्या ठिकाणी झाला. लक्षात घ्या, कंस मारल्या गेला. जसा कंस मारला ना कान्हाने, त्या मथुरेमध्ये स्वतः कंसाने बापाला उग्रसेनाला बंदी प्रहारामध्ये पहिल्यांदा पळत कृष्ण गेला, दरवाजा तोडला, साखळदंड तोडले आणि उग्रसेनाला मुक्त केलं. उग्रसेन रडायला लागला. कान्हाने विचारलं, का रडता? तुमचा मुलगा कंसाला मारलं म्हणून तर रडता? उग्रसेनाने सांगितलं, नाही कान्हा, तू फार वेळ केला त्याला मारण्यासाठी. मागच मारायला पाहिजे होता ह्या नालायकाला. स्वतःच्या बापाचा मुकुट घेऊन आसनावरती बसला आणि कारागृहात टाकल्याला मागच संपवायला पाहिजे होता. उग्रसेनाला मुक्त केल्याबरोबर स्वतःची आई जिथे देवकी आणि वसुदेवाला ठेवलं होतं, कान्हा पळत त्या ठिकाणी गेला. पाहिल्याबरोबर देवकी रडायला लागली. कान्हा म्हणतो, आई मी फार उशीर केला ग तुला मुक्त करण्यासाठी. आई म्हणते, देवकी नाही, आम्ही तुला सांभाळू नाही शकलो रे, मी माझ्यापासून तुला दूर केलं. दोघही आई आणि देव गळ्यात पडून रडतायत. लक्षात, दोघही रडतायत एकामेकाला भेटल्यानंतर. बघा, प्रसंग फार छान आहे. मी कथा संपवणार 1-2 मिनिटामध्ये, 4चा टाइम आहे आपला. देवकी एका ताटामध्ये अक्षोण करण्यासाठी, ओवाळण्यासाठी गंध अक्षता घेऊन येते. कुणाला? स्वतःच्या बाळाला, कानाला. ताटामध्ये आणल्यानंतर आपण उजव्या हाताने गंध लावतो ना, ती लालाला, कानाला डाव्या हाताने गंध लावते. काय करते? डाव्या हाताने, ऐका, डाव्या हाताने गंध लावते. लालाने कानाने विचारलं, आई अगं तू मला डाव्या हाताने का ओवाळतेस? डाव्या हाताने गंध का लावतेस? त्यावेळेस देवकी काय म्हणते, बा कृष्णा, माझी उजवी बाहू आज पडली रे. तिचा भाऊ कंस मारला होता. कितीही वैरी जरी असला तर बहिणीला माया असते. काय म्हणते, माझी डावी बाहू पड.
त्यावेळेस कान्हा काय म्हणतो, आई तुझी एक बाजू पडली तर तू रडते. हॅलो, काय म्हणते? कान्हा म्हणतो, आई तुझी एक बाजू पडली तर तू रडतेस. याच तुझ्या भावाने या कंसाने माझ्या 6 भुजा पाडल्यात. किती? माझे 6 भाऊ यांनी मारलेत. देवकी म्हणते, बा कृष्ण नको काढू रे, मला आता सहन होत नाही ह्या गोष्टी. म्हणून दोघेही रडतात. आई बापाला त्या ठिकाणी मुक्त केलं आणि मथुरेच्या राज्यावरती उग्रसेनाला बसवलेलं आहे. अशा प्रकारे अनेक असुरांचा अंत गोकुळामध्ये केला. एके भजनी उद्धरिले, एके वैरी उद्धरिले. कंस जरी वैरी असेल पण त्यालाही मुक्ती दिलेली आहे भगवंतांनी. पुतना जरी वैरी असेल तरी सुद्धा त्यांना मुक्ती दिलेली आहे. म्हणून त्या भगवंताला काय म्हणतात? दयाळू मयाळू कनवाळू परमेश्वरी असा. आज आपल्या कथेचा वेळ झाला. सांगावा तर खूप काही आहे. उद्या अनेक लीळा आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठरलेल्या वेळेनुसार उद्याही आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं. जेवढं मला देता येईल तेवढं तुमच्या पदरामध्ये मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे.